त्या दोघींचे आजोबा घराचा दरवाजा वाजवत होते. आपल्याला आत येऊ देण्याची विनंती करत होते. तर त्या दोघींचे आई वडील घरात निवांत झोपले होते. आणि या दोन सख्या बहिणी जीवाच्या आकांतानं ओरडत होत्या. सानिका पाणी मागत होती, पण तिच्या ओरडण्याकडं, पाणी मागण्याकडं कुणीच लक्ष दिलं नाहीये. काही वेळानं आजोबांनी दार वाजवणं सोडून दिलं. रात्र उलटून गेली आणि सकाळी दार उघडलं तेव्हाही या दोघी तशाच अवस्थेत होत्या. घराच्या पत्र्याच्या अँगलला उलट्या लटकवलेल्या अवस्थेत. या दोघींचे आई वडील सुद्धा तिथंच होते, निवांत झोपलेले. या दोघींची शुद्ध हरपलेली बघून त्यांना हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. तेव्हा डॉक्टरांनी 10 वर्षाच्या सानिकाला मृत घोषित केलं, तर 11 वर्षांची अनुजा बेशुद्धच होती. ऐकायला विचित्र वाटेल, पण या दोघींना उलट लटकवलेलं त्यांच्याच बापानं, दादू यमगरनं. चोरीचा संशय, पोटच्या मुलींचा छळ आणि एका मुलीचा मृत्यू. सांगलीत घडलेली ही घटना नेमकी आहे काय, पाहूयात या व्हिडिओमधून. नमस्कार, मी ओंकार आणि तुम्ही पाहताय बोलभिडू. आटपाडीच्या बनपुरी जवळच्या बनपुरी बाळेवाडी रस्त्यावर यमगर वस्ती आहे. इथं दादू हैबत यमगर यांचं कुटुंब राहतं. दादू, त्यांची पत्नी राणी, आई वडील आणि वर्षा, अनुजा, सानिका, माही आणि पृथ्वीराज ही त्यांची मुलं, असं हे कुटुंब. यमगर कुटुंब मूलमजुरी करून उदरनिर्वाह करायचं. मुलं जवळच्या शाळेत शिकायला होती. 25 मार्चला मुलं शाळेतून घरी आली आणि घराजवळ खेळत होती. संध्याकाळी 4:30 ते 5च्या दरम्यान दादू यमगरच्या शेजाऱ्यानं दादूच्या घरी धाव घेतली आणि सानिका आणि अनुजा, या तुमच्या मुलींनी आमच्या घरात चोरी केली, असा आळ घेतला. यावरून दोन्ही कुटुंबामध्ये भांडण सुरू झालं. शेजाऱ्यानं आपल्या मुलींवर चोरीचा संशय घेतल्यानं संतापलेल्या दादूनं आपल्या दोन्ही मुलींना मारहाण करायला सुरुवात केली. त्यावरच न थांबता त्यानं आपल्या पोटच्या मुलींचे हातपाय बांधले आणि संध्याकाळी 6च्या आसपास त्यांना घराच्या पत्र्याच्या अँगलला उलट टांगलं. या अवस्थेत काठीनं मारायला सुरुवात केली. बराच वेळ मुलींना मारहाण केल्यानंतर दादू थांबला, पण त्यानं मुलींना खाली उतरवलं नाही. काही वेळानं 10 वर्षांच्या सानिकाला तहान लागली. तिनं मला पाणी द्या, मला तहान लागली आहे, अशी हाक आपल्या वडिलांना दिली. पण दगडाचं काळीज असणाऱ्या निर्दयी दादूला आणि त्याच्या बायकोला आपल्या मुलींची दया आली नाही. पण आजोबा हैबत यमगर पुढे आले. त्यांनी मुलींना पाणी देण्याचा प्रयत्न केला, पण दादूनं त्यांना ढकलून दिलं. काही वेळानं रात्र झाली तरी सुद्धा दादूनं आपल्या मुलींना खाली घेतलं नाही. सानिका आणि अनुजाला त्रास व्हायला लागला. त्या दोघी ओरडायला लागल्या, पण त्यांचा बाप दादूनं ना स्वतः लक्ष दिलं ना कुणाला लक्ष देऊ दिलं. धक्कादायक गोष्ट म्हणजे या दोन्ही मुली तशाच उलट टांगलेल्या अवस्थेत असताना हे सगळं कुटुंब त्याच घरात जेवलं. त्यानंतर आजी आजोबा बाहेर अंगणात झोपायला गेले, पण या लटकवलेल्या मुलींच्या खालीच त्यांचे आई वडील रात्रभर झोपले. त्यांच्या लहान भावंडांनाही तिथंच झोपवलं. रात्रभर या दोन्ही बहिणी लटकवलेल्या अवस्थेत होत्या. त्यांच्या आजोबांनी रात्री काही वेळा दार वाजवलं, पण दादूनं दार उघडलं नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी 6 वाजता या मुलीचे आजोबा दोघींकडे गेले. त्यांनी त्यांना खाली उतरवण्याचा प्रयत्न केला, पण दादूनं स्वतः वडिलांवर कोयत्यानं हल्ला केला. त्यांना मारून टाकण्याची धमकी दिली. त्यानंतर थोड्या वेळानं या मुलींचा चुलता घरी आला. त्यानं दोघींना उलट लटकवलेल्या अवस्थेत पाहिलं आणि त्यांना खाली उतरवलं. दोघीही बेशुद्ध अवस्थेत होत्या. त्यानं या दोघींना जवळच्या ग्रामीण रुग्णालयात ऍडमिट केलं. तेव्हा सानिकाला मृत घोषित केलं, तर अनुजावर उपचार सुरू झाले. सानिकाचा मृत्यू झाल्याचं समजल्यावर यमगर कुटुंबियांनी तिचा मृतदेह ताब्यात मिळवण्यासाठी घाई केली आणि आपली एक मुलगी उपचार घेत असतानाच सानिकावर अंत्यसंस्कार करण्याची तयारी सुरू केली. पण दुपारी 2च्या आसपास बेशुद्ध असलेल्या अनुजाला शुद्ध आली. डॉक्टरांनी तिला नेमकं काय झालं याबद्दल विचारणा केली. तेव्हा तिनं डॉक्टरांना आपल्याला आणि आपल्या लहान बहिणीला झालेली मारहाण, त्यानंतर रात्रभर उलट टांगून ठेवणं, साधं पाणी सुद्धा न देणं याबद्दल सांगितलं. हादरलेल्या डॉक्टरांनी हा सगळा प्रकार तातडीनं आटपाडी पोलिसांना कळवला. तातडीनं पोलिसांचं पथक हॉस्पिटलमध्ये दाखल झालं आणि त्यांनी अनुजाकडून आणखीन माहिती घ्यायला सुरुवात केली. बापानंच पोटच्या मुलींसोबत केलेला हा प्रकार समोर आल्यानंतर पोलिसांनी थेट यमगर वस्ती गाठली आणि अंत्यसंस्कार होण्याआधीच सानिकाचा मृतदेह ताब्यात घेतला. तो पोस्टमार्टमसाठी पाठवला आणि या सगळ्या यमगर कुटुंबाला चौकशीसाठी ताब्यात घेतलं. चौकशीत वडिलांनीच मुलींना केलेली अमानुष मारहाण, त्यांना मिळू न दिलेली मदत, या गोष्टी समोर आल्या. पण एक प्रश्न होताच, आपल्याच पोटच्या मुलींना एवढी मारहाण आणि एवढी अमानुष वागणूक देण्याचं कारण काय होतं?
कुणी सोडवायचा प्रयत्न का केला नाही? तर या मुलीच्या कुटुंबियांनी माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार दादू यमगर हा दारूच्या नशेत होता. त्याला दारूचं प्रचंड व्यसन होतं. सानिका आणि अनुजा हाताला लागलेली एखादी दुसरी वस्तू उचलायच्या आणि त्यांच्या सतत तक्रारी दादूकडे यायच्या. बुधवारी सुद्धा अशीच तक्रार आली आणि चिडलेल्या दादूनं त्यांना मारहाण करायला सुरुवात केली. त्यानं या दोघींना लटकवल्यानंतर घरातल्या सगळ्यांना धमकी दिली, जर कुणी मध्ये आलं तर कोयत्यानं तोडून टाकेल. तरीही या मुलीच्या आजोबांनी दोघींना सोडवण्याचा प्रयत्न केला, तर त्यांच्यावर सुद्धा त्यानं हल्ला केला. नुसतं लटकवून ठेवल्यानं मुलींना काय होणार नाही असं घरच्यांना वाटलं होतं. त्यामुळे त्यांनीही फार हालचाल केली नाहीये. मुलीच्या आजीनं दिलेल्या माहितीनुसार पोरी बाहेरचं काय काय चोरायच्या आणि गावातली माणसं कायम बोलायची. मग त्यांचा बाप म्हणायचा, रोज कुणाचं भरून द्यायचं, तुम्हाला मी आता टांगणार आहे. 8 दिवस त्या पळत होत्या, पण बुधवारी हाताला लागल्या. आम्हाला वाटलं बांधून काय मरत्यात का. त्यात त्यांच्या बापानं मारून टाकायची धमकी दिलेली. सकाळी या मुलींना उतरवलं तेव्हा अनुजाला पाणी दिलं, पण सानिकाला शुद्धच नव्हती. हॉस्पिटलला गेल्यावर सानिकाचा मृत्यू झाल्याचं कळालं. स्थानिक पत्रकारांनी दिलेल्या बातम्यानुसार यमगर कुटुंबियांकडून हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न झाला होता, पण अनुजानं शुद्धीत येऊन दिलेल्या माहितीनंतर पोलिसांनी या प्रकरणाचं सत्य समोर आणलं. दादू यमगरनं हा सगळा प्रकार दारूच्या नशेत केला. दादू यमगरला पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्यावर आटपाडी पोलीस स्टेशनमध्ये मुलीच्या खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे. तर धाकट्या मुलीला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी सुद्धा गुन्हा दाखल झाला आहे. सगळ्या कुटुंबाची चौकशी केली जाणार असून अनुजाची स्थिती अजूनही नाजूक आहे. तिच्या मेंदूचं ऑपरेशन करावं लागेल अशी माहिती देण्यात येत आहे. पण अगदी 2 दिवस अंगणात खेळणाऱ्या 2 बहिणींच्या मृत्यूमुळं यमगर वस्तीमध्ये भयान शांतता पसरली आहे. कारण ठरलंय, एका बापानं दारूच्या नशेत केलेला विचित्र प्रकार आणि त्याच्या रागाला घाबरून मुलींना काहीही होणार नाही या विचारात राहिलेलं त्यांचं कुटुंब.